आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कलेचा वसा आणि वारसा जपणारे विद्यापीठ ओळख असणारे कलापूर म्हणजेच कोल्हापूर. माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने कवी संमेलन व पुरस्कार सोहळा संपन्न. करवीरनगर वाचन मंदिर येथे समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, लेखक कवी सरकार, उद्योजक सुहास भोसले, विजय आगवणे, महेश पाखरे व ऋतुजा पाखरे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना चित्रपट अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या, संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाक्षी पाखरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि कार्यक्रम कोल्हापुरात घेण्या पाठीमागचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे म्हणाले, पाखरे कुटुंबाने आयोजित केलेला कवी संमेलन व पुरस्कार सोहळा हा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या राजाराम महाविद्यालय नजीक व करवीरनगर वाचन मंदिर या ऐतिहासिक वास्तूमध्ये होत आहे आणि एवढेच नाही तर 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिराच्या सानिध्यात होत आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या 3 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ते आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या दिग्गज कवी, लेखक व कलाकारांच्या सन्मानार्थ त्यांचा गौरव आपल्या उपस्थितीत होत आहे, याचा विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. यानंतर ज्येष्ठ लेखक कवी सरकार, ऋतुजा पाखरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवी, लेखक व कलाकारांनी आपल्या कविता, कथा, अभिनय व गीत सादर केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मोहिनी खोत यांनी लावणी नृत्य सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. तर उपस्थित प्रेक्षकांमधून प्रवेश करून वासुदेव वेशभूषा परिधान केलेल्या अनिल दानोळे यांनी जुना काळ आठवायला लावला. काही कलाकारांनी चित्रपटातील नक्कल केली. यानंतर दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतरच्या सत्रात विशेष प्रमुख अतिथी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यासोबत पत्रकार डॉक्टर युवराज मोरे, सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर रजनीताई शिंदे, लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे आगमन झाले. कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष संस्थापिका मीनाक्षी पाखरे व आयोजकांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर लेखक डॉक्टर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून बोलताना माजी आमदार डॉक्टर मिंचेकर यांनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असलेल्या शुभेच्छा देताना म्हणाले, समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक, कला, क्रीडा असलेल्या शाहूनगरीत होतोय याचा अत्यानंद होतोय. कोल्हापूर हे कलापूर आहे. इथे आई अंबाबाईचा वास तर कुस्तीच्या मातीचा सुवास, कोल्हापुरी लवंगी मिरचीचा भडका आणि तांबड्या पांढऱ्याचा तडका, झणझणीत मिसळ आणि गुळाचा गोडवा ही खासियत कोल्हापूरची आहे. जयप्रभा स्टुडिओसारख्या मराठी चित्रपट निर्मितीत अनेक कलाकार घडवण्यात सिंहाचा वाटा उचलला तो याच कोल्हापूरने. कवी, लेखक, कथाकथनकार यांनी अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या, ललित लेख, कविता संग्रह याच कोल्हापूरच्या सौंदर्याने पुढे बोलताना आपल्या कौटुंबिक पिढीचा पिंड हा कलाकाराचा असून अजूनही आजही तो जोपासला जातो आहे. विधानसभेच्या सदस्य तथा लोकप्रतिनिधी म्हणून कलाकारांच्या समस्या अनेकदा मांडल्या आहेत आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला व अनेक कलाकारांना शक्य तितकी मदत केली असल्याचे सांगितले. उपस्थितांच्या आग्रहास्तव डॉक्टर मिंचेकर यांनी यारणा चित्रपटातील एक गीत गायले आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या संस्थापिका, अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पाखरे यांनी केले, तर सूत्रसंचालन कवी दीपक पवार व कवयित्री विद्या खामकर यांनी केले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे.
तेरे जैसा यार कहाँ, ऐसा यार याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ, ऐसा यार मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.